लाडचे लाडके सन्माननीय मलंगड क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे दमदार नेतृत्व अभ्यासू नगरसेवक सन्माननीय महेश दादा गायकवाड साहेब यांचं आगमन झालेलं आहे। कार्यकुशल नेतृत्व, एक जबरदस्त नेता, आपला माणूस, खरं तर सन्माननीय महेश दादा गायकवाड साहेबांचं आगमन झालं। वेलकम दादा, आपलं स्वागत आहे। वसार प्रीमियर लीगच्या वतीनं गावदेवी क्रिकेट संघ वसार यांच्या वतीनं गिरीशभाई मडवी यांच्या वतीनं किशोरदादा मडवी यांच्या वतीनं विश्वासदादा वायले संपूर्ण आमचे आयोजन कमिटी यांच्या वतीनं दादा आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे। आपण पाहत आहेत दादांच्या माहितीसाठी की वसार प्रीमियर लीग पर्व आपण पाहतोय। खरं तर नवे पर्व युवा सर्व सातत्य ठेवलंय या वसारकरांनी। वाटचाल परंपरेची आणि परंपरा वसार गावच्या प्रीमियर लीगची सर्व गाव एकत्रित करून सीझनच्या सुरुवातीला ही प्रीमियर लीग भरवली जाते आणि त्या प्रकारे मॅच नंबर आपण पाहतोय। प्रत्येक 11 आणि देवांशी 11 यांच्यामध्ये लढत पाहायला मिळते। या संघामध्ये आपण पाहतो दोन प्रत्येक 11 टॉस जिंकला आणि त्यांनी प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले। बॅटिंग साठी देवांशी 11 तुम्ही पाहतायत। यस, देवांशी 11 एमजी फायटर, एमजी टायगर खरं तर आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय। किशोर मडवी ज्यांनी पुरस्कृत केलेला संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये अस्तित्व पणाला लावतोय। खरं तर आज या मॅच मध्ये त्यांना जिंकावं लागेल। देवांशी 11 एमजी टायगर संघ आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते। क्रिश मडवी आणि जगदीश दूधकर बॉल हवेत, फटका उंच केलाय, अगदी ढगात बॉल आणि सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये विकेटचं पतंग। ज्या विकेटची गरज होती जगदीश दूधकर, लागलाय धक्का देवांशी 11 एमजी टायगर संघाला, हा मोठा धक्का। महेश दादा आले की बक्षिसांची वर्षाव का होते। खरं तर मलंगडाला नवीन स्वरूप आणि मलंगडाला नवीन रूप, जर नवीन रूप आले असेल आणि मलंगडचं क्रिकेट जर डेव्हलप झालं असेल तर त्यामागे एकच कारण आहे महेश दादा गायकवाड। ज्या दिवसापासून महेश दादा गायकवाड मलंगड असोसिएशनचे अध्यक्ष झाले त्या दिवसापासून या मलंगडाला नवीन स्वरूप प्राप्त झालं आणि मलंगडचं क्रिकेट खूप उंचावलं। प्रत्येक षटकाराला महेश दादांकडनं 1000 रुपयाचं प्राइज या ठिकाणी असेल। देवांशी 11 एमजी टायगर संघाच्या काढून ऑन साइडला फ्लिक केलं, फिल्डर आहे, डेड बॉलचा इशारा आहे का पंचाने, आणि लगातार 3 षटकार मारले तर सन्माननीय महेश दादा गायकवाड यांच्याकडून 5000 रुपयाचं प्राइज देवांशी 11 एमजी टायगर संघाच्या काढून संधी दिली आहे। खरं तर किशोरदादा मडवी यांनी पुरस्कृत केलेला संघ देवांशी 11 एमजी टायगर। मागच्या मॅचचा हिरो होता तन्मय। तन्मय आपण मॅन ऑफ द मॅच साठी या, मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच होता तन्मय। बॉल चाललाय, क्षेत्ररक्षक हवे जजमेंट करतात आणि इकडे झेल टिपलाय, अजून एक धक्का देवांशी 11 एमजी टायगर संघाला। जय हनुमान संघ खरं तर क्वालिफाय झालाय आणि रवी वायले टायगरचा संघ खरं तर क्वालिफाय झाला। 3 मॅच त्या संघाने जिंकल्यात आणि जय हनुमान संघ खरं तर आता लगातार 3 मॅच जिंकल्यानंतर क्वालिफाय झालाय तो सुपर 4 मध्ये। पहिला षटक सुरू असताना एमजी टायगर संघ आपण पाहिला थोडासा अडचणीमध्ये, 2 विकेट फक्त, एकच धाव स्कोरवरती लागले। टिकून खेळावं लागेल आणि फायटिंग क्रिकेट खेळावं लागेल कारण सामना फक्त 3 षटकांचा आहे। मागचा मॅच जर तुम्ही आठवलं तर 20 धावा डिपेंड झाल्या। ही खेळपट्टी फलंदाजाला जेवढी अनुकूल आहे तेवढी गोलंदाजालाही अनुकूल आहे
कारण या खेळपट्टीवरती 60 धाबा बनताना आपण पाहिल्या, या खेळपट्टीवरती 20 धाबा डिफेन्स होताना पाहिल्या, याच खेळपट्टीवरती चिंट्या मात्रेनं 53 धावेची खेळी देखील केली. त्यामुळे ही खेळपट्टी जेवढी फलंदाजाला अनुकूल आहे तेवढी गोलंदाजाला अनुकूल पाहायला मिळते. मागच्या मॅच मध्ये सुनील देखील मॅन ऑफ द मॅच होता आणि आता सुनीलनं देखील चांगलं षटक फेकलंय. केवळ 2 विकेट घेतल्यात आणि 1च धाव आतापर्यंत खर्च केली. बॉल फेकलेत त्याने या ओव्हरमध्ये एकूण 4. चेंडू झाले, 5 चेंडू झाले. एक वाईट होता का? एक डेड बॉल झाला, 4 बॉल झाले एकूण. एक वाईट, त्यानंतर डेड बॉल, एक डॉट होता. ओके, 5 चेंडू झालेत, 1 धाव, 2 विकेट. संघर्ष करावा लागेल. बिना संघर्ष कोई महान नहीं बनता और जब तक ना पड़े चोट हथौड़े के तब तक पत्थर भी भगवान नहीं कहलाता. देवाला पण देवाचं रूप घेण्यासाठी घणाचे घाव सोसावे लागतात. मला वाटते एमजी टायगर संघाचे खेळाडू षटकार मारण्याच्या प्रयत्नामध्ये आहेत. कारण प्राइज लावले महेश दादांनी 1000 आणि 5000. प्राइज पेक्षा तुमचा संघ कसा जिंकेल हे फार महत्वाचं आहे. कारण लीग मध्ये आपल्याला अस्तित्व टिकवायचं असेल तर तुम्हाला प्रथम सामना जिंकावा लागेल. एक षटक कंप्लीट, 3 धाबा स्कोरबोर्डवरती धाबा लागल्यात. 2 गडी बाद 3. व्यासपीठावरती तुम्ही पाहता सर्वांचे लाडके, सर्वांचे आवडते. खरं तर मित्रहो, मलंगडाला नवीन स्वरूप आणि नवीन रूप जर आलं असेल ते फक्त एका व्यक्तिमत्वामुळे. आणि ज्या दिवसापासून मलंगडाचं खरं तर क्रिकेट बदललं, मलंगडाचं अध्यक्षपदी जेव्हा महेशदादा गायकवाड विराजमान झाले त्या दिवसापासून मलंगडाचं क्रिकेट हे खूप डेव्हलपमेंट झालं. आणि आज हे मलंगड केवळ मलंगड पुरतं राहिलं नाहीये. कारण डोंबिवलीमध्ये जाऊन, रायगडामध्ये जाऊन, बदलापूरमध्ये जाऊन या मलंगडाच्या संघाने वर्चस्व गाजवले. खरं तर आपल्याच इथला मलंगडमधला मलंगड एक्सप्रेस बुग्या तुम्ही पाहिला. डोंबिवलीमध्ये त्याला मॅन ऑफ द सिरीजची कार मिळाली. मनीष कोलेकर पांड्या अनेक क्रिकेट स्पर्धेमध्ये तुम्ही पाहतायत. विदेशात जाऊन देखील क्रिकेट खेळणारा मनीष कोलेकर हा देखील मलंगडचा आहे. रविदादा वायले टायगर, बॉल चांगला पाठवलाय, कव्हर मध्ये शतक्षक आहेत त्या ठिकाणी. आणि 2 धाबा पूर्ण केल्या, 2 धाबेनं संघ पोहोचलाय धावपडकापती. धावा संख्या 5 धाबा. व्यासपीठापती महेशदादा गायकवाड, मलंगड क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष, त्यानंतर कल्याण डोंबिवली महानगरपालिका अभ्यासू नगरसेवक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातंय ते महेशदादा गायकवाड, ते मॅचचा आनंद घेत आहेत. आणि मलंगडातल्या प्रत्येक स्पर्धेला त्यांचं योगदान हे फार मोठं असतं. एक सिंगल आली, डबलचा प्रयत्न नाहीये. फक्त सिंगल डबलला प्राधान्य दिलं एमजी टायगर संघाच्या खेळाडूनं. देवांशी 11 एमजी टायगर तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहतायत. परिस्थिती त्यांची नाजूक आहे, कारण आता करो या मरोची स्थिती त्यांची या मैदानावरती आहे. सामना जिंकावाच लागेल. दोन्हीच्या दोन्ही सामने जिंकले तरच ते अस्तित्व आपलं टिकावू शकतील लीग मध्ये. एकीकडे आपण पाहिलं 3 सामने जिंकून भूमी 11 संघ क्वालिफाय झालाय सुपर 4 मध्ये. जॉनमान 11 संघ, रविदादा वायलेचा संघ देखील क्वालिफाय झालाय सुपर 4 मध्ये. आणि आता उर्वरित सामने बाकी आहेत. क्लिंग बोल्ड, यू मिस, आय डेफिनेटली हिट. यष्टा वाकवल्या, कारण ऑफ स्टंपला जाऊन यष्टा दाखवून खेळण्याचा प्रयत्न केला आणि गोलंदाजानं यष्टा बरोबर टिपल्या. इकडे काळू बाद होतोय. अजून एक धक्का. हे खरं तर देखण्या योग्य आहे. खरं तर आपण पाहतो मलंगडाचं दृश्य, मलंगड स्पर्धा, मलंगड विभाग अगदी चर्चित असलेलं हे स्थान आहे, पर्यटन आहे. कारण वर्षभरातून अनेक पर्यटक त्या स्थळावरती येतात. खरं तर मलंगडावरती आज मलंगडाच्या पायथ्याशी स्पर्धा सुरू आहे.
गावदेवी क्रिकेट संघ वसार आयोजित VPL वसार प्रीमियर लीग सीझन सुरू झाली. नवे पर्व युवा सर्व नवीन खेळाडूला इथूनच संधी मिळते. मोठ्या संघामध्ये जागा बनवण्याची हीच तर तुम्हाला संधी आहे. आणि आज जर तुम्ही ते स्वतःला सिद्ध केलं तर मग तुम्ही येणाऱ्या भविष्यामध्ये प्रत्येक क्रीडा स्पर्धा वसार टीमच्या सोबत प्लेइंग 11 मध्ये खेळताना पाहायला मिळाल. म्हणून स्वतःला सिद्ध करा. इकडे संघ अडचणीमध्ये सापडलाय परंतु 3 मॅच गमावल्यानंतर आता जिंकणं हे फार महत्वाचं आहे. चांगला बॉल होता LBW. अजून एक पायचीचा खेळाडू परंतु इकडे फलंदाज बाद झालाय आणि धक्का लागलाय एका पाठोपाठ. असं म्हटलं जाते की पराभवाने माणूस संपत नाही, प्रयत्न सोडतो तेव्हा तो संपतो. म्हणून कठीण काळात सतत सांगा की शर्यत अजून संपली नाही आणि मी अजून जिंकलो नाही. नेहमी शर्यत ही स्वतःशी असायला हवी. तर याच दरम्यान आमच्या मलंगडाचा टायगर मित्रांनो, टायगर ऑफ मलंगड हे नाव 7 समुद्रापार पोहोचले. अनेक ठिकाणी तुम्ही पाहतात रवी बायले लेजंड खेळाडू अनेक वर्ष क्रिकेटला दिली आहेत आणि तोच रवी बायलेंचं आगमन झालंय. वासपेडावती काय सुंदर संगीत डीजे विजेच्या माध्यमातून येतं. डीजे विजय आपलंही स्वागत आहे. ओम साई MTC त्यांची पूर्ण टेक्निकल टीम सागर पराड रोशन पराड त्यांचं देखील कौतुक केलं पाहिजे. तिकडे ऑफिशियल पंच तुम्ही पाहतात मुन्ना पठाण सर, विकी शेलार या ठिकाणी पंचांच्या भूमिकेत तुम्हाला पाहायला मिळतात. एक ऑफिशियल पंच आणि खरं तर प्रोफेशनल पंच असणं स्पर्धेमध्ये फार गरजेचं आहे. नॉट आउट. सात धाबा धावपटकावरती बॉल फेकले गेले 10. 11 बॉल झाले तर 7 बॉलचा खेळ शिल्लक राहिलात. असं नाही की 11 चेंडूमध्ये 7 आलेत परंतु येणाऱ्या 7 मध्ये तुम्हाला काय करायचंय की येणाऱ्या 7 मध्ये आम्हाला 3 ते 4 मोठे फटके दाखवायचे जेणेकरून टार्गेट 30-35 पर्यंत जर गेला तर मग सामना मजबूत स्थितीमध्ये होऊ शकतोय. एक चांगलं टार्गेट डिफेन्स केला. बॉलला डिफेन्स करायची वेळ नाही तरी सुद्धा त्याने पाहिला चेंडू चांगला होता. सन्मान देण्यापेक्षा त्याला योग्य काही वाटलं नव्हतं. 1 धाव आली आणि एका धावेने संघ पोहोचलाय 8 या धावसंख्येमध्ये. चला तर आपण आता सन्मान करूया मित्र हो मलंगडाचा. मलंगड क्रिकेट असोसिएशन खरं तर आपण पाहतोय या ठिकाणी मलंगड क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष कल्याण डोंबिवली महानगरपालिका चे अभ्यासू नगरसेवक सन्माननीय महेशदादा गायकवाड. आपला माणूस खरं तर मित्र आपला माणूस आणि आपल्या हक्काचा माणूस सन्माननीय महेशदादा गायकवाड गोर गरीब जनतेसाठी सातत्यानं पुढाकार घेणारा व्यक्तिमत्व आणि प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये प्रत्येकाच्या अडीअडचणीमध्ये पाठीशी उभा राहणारा व्यक्तिमत्व म्हटलं की आपला माणूस आपल्या हक्काचा माणूस महेशदादा गायकवाड साहेब या ठिकाणी. आणि खरं तर त्यांचा सन्मान या ठिकाणी केलाय रविदादा बायले यांच्या शुभासनी. त्यानंतर आमचे अजयदादा गायकवाड या बंटी अजयदादांचाही सन्मान या ठिकाणी केला जाईल. विश्वासदादा वायले या स्पर्धेला खरं तर दादा विश्वासदादा वायले यांनी खूप मेहनत घेतली. सातत्य प्रत्येक वर्षी असतो आणि बादशाहबाई म्हणून त्यांना ओळखलं जातं आणि यस बादशाहबाई म्हणून त्याला म्हटलं जाते. कारण विश्वासदादा यांच्या शुभासे आम्ही सन्मान करतो बंटी दादांचा. MG टायगर 8 धाबा शेवट. अक्षय दादा या अक्षय दादाचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. अक्षय दादा या आपला सन्मान होतोय. MG टायगर संघ थोडेसे MG टायगरचे आमचे महेशदादा गायकवाड थोडेसे शांत बसलेत कारण जो खेळ त्यांना अपेक्षित होता तसा खेळ होत नाही आणि अद्याप आता वेळ गेली नाही. शेवटच्या षटकामध्ये 2 ते 3 मोठे फटके जरी ठोकले तरी सुद्धा या ठिकाणी सन्मानजनक स्थिती नक्की येऊ शकते. बॉल पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आत्ताच चर्चा केली आणि लगेचच
इथे चौका ठोकलाय. कॉमेंट्री पॅनलसाठी देखील 1000चं प्राईज महेश दादांकडून आले. नेहमी सातत्यानं प्रत्येकाला मी तेच सांगितलं की मनोबल वाढवतायत, नेहमी पाठीशी उभे राहतात आणि शाबासकीची थाप ही मित्र प्रत्येक वेळी प्रत्येकाच्या पाठीवरती असते. ते महेश दादा गायकवाड आपल्यापासून रजा घेत आहेत. खरं तर वेळ काढून दादा आले या स्पर्धेमध्ये आणि खरंच तुमचं मनापासून धन्यवाद. दादांना जायला उशीर झाला तरी सुद्धा ते सामना पाहतायत, कारण संघ त्यांचा मैदानावरती आहे. किशोरदादा मडवी यांनी पुरस्कृत केलेला देवांशी 11 MG टायगर संघ तुम्ही पाहताय मैदानावरती. 4 बॉल शिल्लक आहेत. 4 बॉल शिल्लक आहेत अद्याप या ठिकाणी. बॉलला पाठवलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं. महेश दादांचा विश्वास होता, परंतु शेवटच्या क्षणाला ज्या प्रकारे तुम्ही पाहिलं क्षेत्ररक्षकानं हवेमध्ये स्वतःला स्ट्रेच करत बॉलला अडवण्याचा प्रयत्न केला. काय सुंदर फिल्डिंग आहे, स्टँडर्ड फिल्डिंग ज्याला म्हटलं जातं आणि ती स्टँडर्ड क्वालिटी आज या फिल्डरकडनं पाहायला मिळाली. फिल्डर होते त्या ठिकाणी रोहित पाटील. 14 धावा स्कोरवरती लागल्यात. रोहित पाटीलचं कौतुक करायला पाहिजे. बघा स्वतः स्ट्रेस हवेमध्ये झाला एवढा उंच, त्यानंतर बॉलला अडवलं. त्याला माहित होतं की झेल टिपता येणार नाही, परंतु आपल्या संघाला धावा वाचवणं किती महत्वाचं आहे. एक एक धाव क्रिकेटमध्ये किती महत्वाची आहे. सेफ बॉल आहे. धावा मिळाल्या फक्त 2. 14 धावा, 3 चेंडू शिल्लक आहेत. 3 चेंडू तुमच्यासाठी महत्वाचे असतील. 3 चेंडू मध्ये जरी 2 मोठे षटकार आले तरी धावा चांगल्या होऊ शकतात. फटका तर चांगल्या ऑफसाईडला फिल्डर नाहीये आणि 1 बाउन्स ओव्हर दी लाईन. 4 रन चौकार आलाय. मागच्या मॅच मध्ये 20 धावा डिफेन्स झाल्या. हे विसरून चालणार नाही, कारण हा क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटमध्ये काही होत असतं. कधी कधी जिंकणारे संघ क्रिकेटमध्ये हारत असतात, तर कधी कधी हारणारे संघ क्रिकेटमध्ये जिंकत असतात. म्हणून तर म्हटलं जातं ना की हार कर जीतने वाले को बाजीगर कहते हैं. 2 चेंडू शिल्लक आहेत. 3 षटकांचा सामना आहे, काही होऊ शकतोय. खेळपट्टी दमट आहे, त्यामुळे गोलंदाजाला अनुकूल ठरणारी आहे. त्यामुळे धावा 25, 20, 35, 40 किंवा 30 एवढ्या धावा जरी आल्या तरी सुद्धा संघर्ष बनू शकतोय. मागच्या मॅच मध्ये 19 धावा काढल्या, 20 धावा डिफेन्स करून टाकल्या. खरं तर रवी बालेच्या संघाला, परंतु इथे तेच घडलंय. 1 धावा आली, 19 चा आकडा पुन्हा आलाय. मागच्या मॅच मध्ये देखील 19 होत्या, परंतु या मॅच मध्ये देखील 20चं टार्गेट. थँक्यू सो मच महेश दादा गायकवाड. या स्पर्धेला खूप मोठं सहकार्य आणि त्यांच्यामुळे ही स्पर्धा यशस्वी होतात आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा महेश दादा गायकवाड यांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो. सर्व पाहुण्यांचं आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. संघाला विनंती केली जाते की आपण यावं. तोही संघ क्वालिफाय झालाय, म्हणजे येणारा सामना क्वालिफाय होणाऱ्या संघांचा आहे. 3-3 सामने जिंकलेत, क्वालिफाय झाले दोन्ही संघ. चला कॅप्टन लगेचच या टॉस साठी.
जवळ आले. 2 संघ ऑलरेडी क्वालिफाय झालेत. 6 संघातनं 2 संघ बाहेर जातील. परंतु जर 2 संघ क्वालिफाय झाले, एकूण 3 संघ क्वालिफाय झाले, तिघांचे पॉईंट आपण ग्राह्य धरले आणि येणाऱ्या दोघांमध्ये जर सेम सेम पॉईंट असतील तर त्यांच्यामध्ये सुपर ओव्हर खेळू जाईल. तिघांचे पॉईंट सेम असतील तर तिघांमध्ये ड्रॉ केली जाईल. लक्ष असू द्या. बघा सूचना दिली रविदादा बायले गिरीश भाईने आम्हाला की 2 संघ ऑलरेडी क्वालिफाय झालेत. आता राहिलेत 4 मधून 1 तर बाहेर होणार. परंतु देवांशी 11 संघाला अद्याप संधी आहे. हा सामना जिंकला आणि पुढचा सामना जिंकला तरी सुद्धा ते राहू शकतात. चला चंदन मडवी बॉलिंग ट्रॅक मध्ये आलाय. 20 धावेचं टार्गेट विसरून चालणार नाही. जर्मन रविदादा वायलेच्या संघाने डिफेन्स केल्या होत्या. पहिला बॉल, पहिला तडाखा धमाका, बॉल आकाशात गेलाय आणि बॉल पुन्हा अडवण्याचा प्रयत्न केलाय. सुंदर फिल्डिंग, 2 धावा देखील त्या ठिकाणी पूर्ण झाल्या. त्या क्षेत्रामध्ये फिल्डिंग डिपार्टमेंट खूप चांगलं पाहायला मिळालंय. दोन धावा आल्या. पहिला चंदन मडवी एक चांगला गोलंदाज, अनुभव त्याच्याकडेही भरपूर चांगला आहे. बॉल चांगला आहे, पडल्यानंतर डीप राहिलाय. डॉट बॉल. संघर्ष करावं लागेल. बिना संघर्ष कोई महान नाही बनता. कारण इथे जिंकण्यासाठी तुम्हाला संघर्षाचीच आवश्यकता आहे. प्रत्येक बॉल संघर्ष केला तर नक्की तुम्ही देखील हा सामन्यामध्ये कमबॅक करू शकता. 2 चेंडूमध्ये 2 आले आहेत. 18 मध्ये 20 करायचे आहेत. ब्लॉकवरचा चेंडू समोर घेतो. ऑनसाइडला फिल्डर आहे. जोपर्यंत चेंडू उचलून फेक करेल तोपर्यंत एकच सिंगल आली. चांगली फिल्डिंग आहे. चांगला बॉल इकडे अपील होतं. अपील पेटावून लावले पंचाने. डॉट बॉलची समाप्ती. 4 चेंडूमध्ये आल्या धावा 3. असं वाटतं की या मॅच मध्ये देखील कमबॅक पाहायला मिळेल. चंदन मडवी तोच प्रयत्न करतो की एखाद 2 विकेट जर पडल्या तर मात्र मॅच मध्ये कमबॅक जरूर होईल. एकूण धावसंख्या तुम्ही पाहिली. धावपडकावरती धावा झालेत. अजून एक चांगला बॉल, अजून एक डॉट बॉलची समाप्ती. सामना अजून संपला नाहीये कारण एकूण धावसंख्या आपण पाहिली 3 मध्ये. आता गरज आहे ती 17 धावेची. राहिलेत बॉल शिल्लक 13. येणारे षटक जर पुन्हा चंदन मडवी सारखं फेकलं, खरं तर धावा कमी खर्च केल्या, विकेट काढल्यात तर सामना शेवटच्या ओव्हरमध्ये हाय व्होल्टेज प्रेक्षकांना पाहायला मिळेल. अजून एक डॉट बॉल. व्हेरी गुड बॉलिंग. काय सुंदर गोलंदाजी चंदन मडवीनं केली आहे. आणि पहिला षटक समाप्त होत असताना धावपडकावरती धावा लागली आहेत त्या केवळ 3 धावा. 3 धावा धावपडकावरती लागलेत. टॉस साठी चला दोन्ही संघनायक. चला दोन्ही संघनायक आपण टॉस साठी या. जय हनुमान आणि भूमी 11. जय हनुमान 11 आणि भूमी 11 दोन्ही कॅप्टन आलेले आहेत. अक्षय दादा चला. अक्षय दादाच्या शुभासे आम्ही टॉस करतोय. मॅच नंबर 14.
14 मॅच नंबर 14 त्यांच्यासाठी ही मॅच जास्त इम्पॉर्टंट नाहीये, परंतु क्वालिफाय संघ आहेत. एक संघ वळसड राहणार पहिल्या क्रमांकावरती. चान्स वगैरे काही नाहीये. सुपर 4 मध्ये फक्त जाण्याची संधी. जर्मन टॉस अँड फील्ड फर्स्ट. वाईटचा इशारा. गोलंदाज जगदीश पहिला चेंडू वाईट फेकलाय. बॉल चांगला, फटका देखील चांगला आहे, परंतु फिल्डर तैनात. विकेट मिळाली आहे. न्यू बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये रोहित पाटील आलाय. 4 वरती आतापर्यंत पहिली विकेट पडली. ज्या कपिल कडनं अपेक्षा भरपूर होती तो बाद झालाय. मी मगाशीच सांगितलं की विश्वास हा स्वतःवरती पाहिजे. कॉन्फिडन्स, स्वतःवरती विश्वास असला की अनेक साऱ्या लढ्या जिंकता येतात. छत्रपती शिवरायांनी जगामध्ये अनेक साऱ्या लढ्या जिंकल्या. खरं तर कधी ताकदीनं तर कधी युक्तीनं आणि स्वतःच्या कॉन्फिडन्सनं क्रिकेट आता खेळावं लागेल. बॉल कट केलाय, बॉल चाललाय बॅकवर्ड पॉइंट, बाउंड्री लाईनच्या बाहेर. शेवटच्या क्षणाला आलाय चौकार आणि हा चौकार कदाचित संघाला संजीवनी देऊ शकतोय. बॅट्समन रोहितच्या बॅटमधून आलाय पहिला चौकार. रन संख्या आपण पाहिली तर खरं तर एकूण धावसंख्या 8. जिंकण्यासाठी अद्याप 12ची आवश्यकता आहे. राहिले चेंडू 10 मध्ये 12. यावेळीचा फटका पाहिजे, उंच जास्त आहे आणि लांब देखील चाललाय. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं रोहित हिटमॅनच्या बॅट मधून आलाय. चौकारानंतर एक षटकार आणि सामना आता पूर्णपणे खुला झालाय. टीम खुला झालाय. रोहितनं टोकले तथा आक्रमक पारी. काल रोहित शर्मानं शतक ठोकलं, 50वे शतक त्यानं ठोकलं आणि आज इथे रोहित पाटील हार्ड हिटर बॅटिंग. आक्रमण प्रत्येक बॉलवरती चौकार, षटकार, त्यानंतर डबल, अशा प्रकारे धावा झाल्यात. ते आता 16 पाहिजेत, फक्त 4. सिंगल बरोबर टीम टोटल पोहोचली आता 17 धावसंख्येवरती. फक्त 3 धाबेची गरज आहे. 7 चेंडू आणि 3 धावा. ऋषी स्ट्रायक वरती चांगला फटका आहे, ऑन साइडला फ्लिक केलाय, बाउंड्री लाईनच्या पार. विजय स्टोक षटकार आणि प्रतीक 11 संघाने हा मॅच जिंकलाय. अभिनंदन प्रतीक 11 संघ. हार्ड लक टीम देवांश 11 MG टाइगर. लगातार 4 मैच लॉस.